बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आपण पाहणार आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जॅकेट चांगलंच चर्चेत आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये पाहायला मिळाले। तसंच पक्षाचे बॅनर आणि होर्डिंगवर देखील गुलाबी रंगाचा वापर पाहायला मिळतोय। अजित पवारांच्या या गुलाबी जॅकेटवरून आता राजकारण सुरू झालेलं आहे। पाहूयात। राज्यसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी बारामतीमध्ये जनसन्मान मेळावा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या मेळाव्याच्या निमित्तानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती। तसंच मेळाव्याच्या ठिकाणीही होर्डिंग लावण्यात आले होते। पण त्या होर्डिंग्ज आणि बॅनरचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला होता। एवढंच काय, पण त्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारही गुलाबी जॅकेटमध्ये दिसले। खरं तर अलीकडच्या काळात अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये पाहायला मिळतायत, यावरून आता राजकारण सुरू झालंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून हा खोचक टोला लगावलाय। अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावंसं वाटतं। मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा। आमच्या सगळ्या लाडक्या भावांना दर महिन्याला 10,000 रुपये स्टायफंड मिळणार आहे। ह्या सगळ्या राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या बजेटमध्ये तरतूद केल्यानंतर जाहीर केलेल्या योजना आहेत। त्यामुळे अमोलजी कोल्हे साहेब ही गुलाबी स्वप्न नाहीयेत, ही वास्तववादी स्वप्न आहेत। आता तुम्ही खासदार म्हणून निवडून आलायत ना, निवडून येण्याच्या पूर्वी जी तुम्ही स्वप्न दाखवली ती कशी पूर्ण करणार आहे तुम्ही सांगा। आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पक्षानं तयारी सुरू केली आहे। त्यासाठी डिझाइन बॉक्स नावाच्या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नरेश अरोरा यांची DesignBox.com नावाची कंपनी आहे। राजकीय पक्षांचं ब्रँडिंग, निवडणूक रणनीती आणि प्रचाराचं व्यवस्थापन ही कामं या कंपनीकडून केली जातात। या कंपनीनं यापूर्वी काँग्रेससाठी निवडणुकीत काम केलंय। राजस्थान आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं ब्रँडिंग DesignBox.com न केलं होतं। आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची धुरा या कंपनीवर सोपवण्यात आली आहे। अजित पवारांच्या गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्येही या कंपनीची स्ट्रॅटेजी असण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी याविषयी हे सूचक विधान केलं होतं। दादा कपडे कसे घालतील, केस कशी कापतील, कसे बोलतील, याच्यामध्ये आपल्याला अरोरा हे डिझाइन बॉक्स नावाची जी कंपनी आहे त्यांचं मार्गदर्शन हे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल। 200 कोटी रुपये दिले। त्या अरोरांनी सांगितलं असावं दादांना की चला आता इमेज बिल्डिंगची टाइम आलेली आहे, तुम्हाला मंदिरात जावं लागेल, तिथं मीडियाला आम्ही पाठवतो, मग ते चित्रीकरण अख्ख्या महाराष्ट्राला आपल्याला बघावं लागेल। अजित पवारांनी नुकतीच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन पूजा केली होती। त्यामागेही डिझाइन बॉक्स कंपनीची रणनीती असल्याचं बोललं जात आहे। आगामी विधानसभा निवडणूक प्रचारात अजित पवारांच्या पक्षाचे बॅनर, होर्डिंग्ज आणि जाहिरातीवर गुलाबी रंग दिसणार आहे। पण गुलाबी रंग विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला यश मिळवून देणार का, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।